जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। जय जय रघुवीर समर्थ। तर इथे आपण श्री समर्थांच्या कृपेने, श्री दत्तात्रय प्रभूंच्या सामर्थ्याने आणि आपले जे कोणी समर्थ असतील, त्यांची श्री सद्गुरू असतील त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून श्री गुरुचरित्र, म्हणजे ज्याला श्री सद्गुरुचरित्र असे देखील म्हटले जाते, तर त्यातला हा 14वा अध्याय त्याचा आपण इथे आज श्रवण करणार आहोत। अंदाजे 600 वर्षापूर्वी श्रीपाद श्री वल्लभ स्वामी आणि त्यानंतर काही वर्षांनी लागलेच नरसिंह सरस्वती हे जे श्री क्षेत्र गाणगापूर आहे त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये जे काही कार्य करून गेले आणि त्या दोघांनाही दत्तात्रय प्रभूंचं सगळं सामर्थ्य प्राप्त होतं। आणि या दत्तात्रय प्रभूंचं सामर्थ्य म्हणून जे काही ते गणले गेले आणि त्या सामर्थ्याचा महिमा, त्या सामर्थ्याच्या बळावर त्याने आपलं जे काही कार्य केलं ते अखंड शाश्वत असं कार्य त्या क्षेत्राभोवती त्यांनी केलेलं आहे। आणि त्यांच्या या ग्रंथाचं पारायण किंवा त्यांच्या ग्रंथाचं श्रवण जे करत असतील त्या भक्तांच्या अवतीभोवती आजही ते त्या भक्तांना सामर्थ्य पुरवत आहेत असं मानलं जातं। म्हणजे अशी प्रचिती आहे प्रत्येकाला, प्रत्येक भक्ताला। तर अशा सिद्धाला जी काही प्रचिती आहे ती इथे ह्या ग्रंथामध्ये, ह्या समासामध्ये किंवा ह्या दशकामध्ये, अध्यायामध्ये दाखवून दिलेली आहे। तर पाहूया आपण। नामधारक शिष्य देखा, विनवी सिद्धासी कौतुका, प्रश्न करी अतिविषेका, एक चित्ते परेसा। तर ह्या इथे जो काही प्रश्न केलेला आहे, गंगाधर अर्थात या ग्रंथाचे जे लेखक आहेत ते एका संवादाच्या रूपाने या ग्रंथाची जी काही मांडणी केलेली आहे, सिद्ध नावाच्या महात्म्याने हे सगळं कथानक सांगितलेलं आहे आणि श्री सरस्वती गंगाधर हे यांनी ते लिहून घेतलेलं आहे आणि तेच नामधारक म्हणून या ठिकाणी कार्य करत आहेत। त्यांनी हा प्रश्न केला आहे की श्री सद्गुरूंचा महिमा आम्हाला कथन करावा। जय जया योगेश्वरा, सिद्ध मूर्ती ज्ञानसागरा, पुढील चरित्र विस्तारा, ज्ञान होय आम्हासी। तर त्यांनी म्हटलंय की पुढचं चरित्र जे काय आहे त्याचा आम्हाला विस्तार करून इथे सांगावा असं सांगितलेलं आहे। उदरव्यथेच्या ब्राह्मणासी, प्रसन्न झाले कृपेसी, पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावे आम्हाप्रती। म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मागच्या समासामध्ये, म्हणजे मागचा जो हा अध्याय होता, 13वा अध्याय होता, त्या अध्यायामध्ये उदरव्यथेच्या ब्राह्मणाची जी कथा सांगितली आहे, त्या ब्राह्मणाला जी पोटदुखीची व्यथा होती ती सद्गुरूंनी त्यांच्या सामर्थ्याने, आपल्या आशीर्वादाने दूर केली। ते त्यांना त्याचं अन्नच त्याचं वैरी होऊन बसलं होतं, तर ते समर्थांच्या सामर्थ्यानंतर ते अन्न खायला दिल्यानंतर ते त्यांचं पोटदुखीची व्यथा बंद झाली आणि तेच अन्न खाऊन ते आता व्यवस्थित झाले, कारण त्याच्या मागे श्री सद्गुरूंचं कार्य होतं आणि त्या व्यथेमधून त्यांना अत्यंत सहजपणे मुक्तता केलेली आहे। त्यांनी सद्गुरूंनी असं काही वेगळं काही केलेलं नाही, साधं, अत्यंत साधं असं जे काही कार्य केलं भक्तासोबत त्यांनी त्यांच्या, त्यामुळे त्या व्यथेतून तो ब्राह्मण, जो कोणी उदरव्यथेचा ब्राह्मण होता तो व्यवस्थित झाला। तर पुढे पाहूया आपण। ऐकोनी शिष्यांचे वचन, संतोष करी सिद्ध आपण, श्री सद्गुरुचरित्र कामधेनू जाण, सांगता झाला विस्तारे। आता या 14व्या अध्यायाची कथा या ठिकाणी सुरुवात होते। तर ऐक शिष्या शिखामणी, भिक्षा केली ज्याचे भुवनी, तयावरी संतोषोनी, प्रसन्न झाले परियेसा। तर इथे
इथे सायनदेव नावाचा जो काही ब्राह्मण होता, श्री सद्गुरू भक्तीचा प्रकार पूर्ण जाणे तो ज्वरू, म्हणजे इथे सांगितलेलं आहे की ह्यांनी श्री सद्गुरू भक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू, पूजा केली विचित्रू म्हणून आनंद परियेसा. म्हणजे ज्यांनी श्री सद्गुरू भक्तीचा प्रकार ह्याच्यात जी काही पूजा केलेली आहे त्याच्याहून जो काही सद्गुरूंना आनंद झालेला आहे, तर त्या सद्गुरूंना आनंद झाला आहे, त्यामुळे त्यांना ह्या भक्ताचं खूप कुतूहल वाटत आहे. श्री सद्गुरू बोलती संतोषी वंश, श्री सद्गुरू बोलती संतोषी वंश तया सायनदेव द्विजासी, श्री सद्गुरू बोलती संतोषी भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी. तर तो सद्गुरूंकडे आला आणि सद्गुरूंना त्याच्यावर एवढे प्रसन्न झाले की त्यांनी त्याला आशीर्वाद दिलाय की तू माझा भक्त म्हणून कायम होत राहशील. जेव्हा वंशवंशी म्हणजे जेव्हा जेव्हा तू जन्म घेशील त्यावेळेस तू माझा भक्त होशील, माझी प्रीती ही तुझ्यावर कायम असणार आहे, असं त्यांना सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. कारण त्यांचं खूप त्या भगवंतावर जर एखाद्या प्रेम केलं तर त्या भगवंताचंही आपल्यावर तितकंच प्रेम असतं, प्रेम करावं असं समर्थांचं म्हणणं आहे. म्हणून समर्थ म्हणतायत की त्याची ती जी काही कृपा सद्गुरूंची होती त्याच्यावर भरपूर कृपा अशी होती. म्हणून समर्थ पुढे म्हणतायत, ऐकोनी सद्गुरूंचे वचन सायनदेव विप्र करी नमन, माथा ठेवून चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा. म्हणजे परत त्यांनी तिथे नमस्कार करून म्हणजे अर्पण करून स्वतःला ते सारखे सारखे त्यांना नमस्कार करत होते. तर ते सद्गुरूंची कृपा बघून त्यांना खूप इथे आनंद झालेला आहे. जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू, अविद्या माया दिसती नरू, वेदा अगोचर तुझा महिमा. म्हणजे इतका महिमा मोठा आहे की वेदांच्याही अगोदर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. विश्वव्यापक तूची होशी, ब्रह्मा विष्णू व्योमकेसी, धरला वेश तू मानुसी, भक्त जन तारावया. म्हणजे इथे तो मनुष्य रूप घेतलेला आहे का, तर भक्तांना तारण्यासाठी इथे मनुष्य रूप इथे घेतलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर ब्रह्मा विष्णू व्योमकेसी म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेशालाही पुढे जाऊन इथे जे काही मनुष्य रूपामध्ये इथे दिसत आहेत ते वेदांच्या पलीकडे आणि ह्या त्रिगुणांच्या पलीकडे असा जो मनुष्य वेश धरून इथे भक्तांचा उद्धार करण्यासाठी जे काही येत आहेत असे सद्गुरूंवर त्यांचा काय आहे असा खूप मोठा विश्वास आहे आणि विश्वासाने हे कार्य करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तुझा महिमा वर्णावयासी, शक्ती कैसी आम्हासी, मागे न एक आता तुम्हासी, ते कृपा करणे श्री सद्गुरू मूर्ती. म्हणजे त्यांनी जे काही हा महिमा वर्णन केला आहे तर त्यासाठी काय पाहिजे त्यांना की खूप मोठा सामर्थ्य हवं हे वर्णन करण्यासाठी, तर त्यांनी कृपा मागितलेली आहे. माझे वंश पारंपारी, भक्ती द्यावी निर्धारी, इह सौख्य पुत्रपौत्री, उपरी द्यावी सद्गती. तर इथे सर्वात आधी त्याने अत्यंत कैवल्याचं, अत्यंत शाश्वताचं असं मागणं मागून घेतलंय. संसारामध्ये काही असू द्या, काहीही परिस्थिती असू द्या, काहीही दुःख असू दे, पण आपण कितीही व्यस्त असलो तरी आपलं कायम भगवंताकडे एकच मागणं पाहिजे. सकाळी किंवा संध्याकाळी, दिवसातून एकदा म्हणा किंवा दोनदा म्हणा, एक मागणं निश्चितपणे भगवंताकडे असलं पाहिजे की माझे वंश पारंपारी, भक्ती द्यावी निर्धारी, यह सौख्य पुत्र पौत्री, उपरी द्यावी सद्गती. ही एक ओळ जरी म्हटली किंवा ही एक ओळ जरी रोज मागितली समर्थांकडे भगवंता पुढे, तर ह्याच्यासारखं दुसरं मागणं नाहीये असं समर्थ म्हणतात की ओळीचा ह्या पुनरुच्चार सारखा सारखा केला तरी आपला हा जन्म सार्थकी लागल्यासारखा आहे. तर श्री सद्गुरू आपल्याला हे अखंड सौख्य आणि सद्गती करून देतात, अशी ही आपण ही विनंती करूया त्यांच्याकडे आणि हे मागणं आपण समर्थांकडे मागितलं गेलं पाहिजे. ऐसी विनंती करुनी पुनरपी विनवी करुणावचनी, सेवा करीतो द्वारैवनी, महाशूर क्रूर असे. मग आता त्याने आपलं सगळं द्वैतातली आपल्या प्रपंचातली हकीकत श्री सद्गुरूंना सांगायला सुरुवात केली आणि म्हणाले की समर्था श्री सद्गुरू, मी एका यवनाच्या द्वारी त्याच्याकडे चाकरी करत आहे आणि तिथे त्या संवत्सरी ब्राह्मणाला
तो यवन अत्यंत कसा आहे हो, दृष्ट आहे. आणि असा हा दृष्ट यवन काय करतो तर संवत्सरी ब्राह्मणाला दरवर्षी एका ब्राह्मणाचा काय करतो, घात करतो. घात करून तो जीवेला त्याच्या वध करतो आणि त्यासाठी तो काय करतोय, बोलवतोय या वर्षी किंवा या वेळेला माझा वध करण्याचं त्याचा निश्चय आहे आणि तो नक्कीच माझा काय घेणार आहे, प्राण घेणार आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी, याची कारणे आम्हासी बोलावितसे मजाजी. तर त्यांना त्यासाठी बोलवलेलं आहे. म्हणून जाता तया जवळी आपण, निश्चय घेईल माझा प्राण, भेटी झाले तुमचे चरण, मरण कैसे आपणासी. तर भगवंत त्या ठिकाणी गेल्यानंतर तो यवन, तो दृष्ट राजा माझा काय घेणार आहे, जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. परंतु आता मला तुमचे काय प्राप्त झालेले आहेत, चरण प्राप्त झालेले आहेत. तर आता मला मरणाची भीती नाहीये किंवा मला मरण आलं असं वाटत नाहीये, कारण येईल असं त्यांचा विश्वास त्यांचा दृढ झालेला श्री सद्गुरूंना भेटल्यानंतर. तर असा जो दृढ विश्वास त्याने आपल्या श्री सद्गुरूंवर दाखवलाय. आपल्याला देखील असा दृढ विश्वास प्रत्येक प्रसंगामध्ये, प्रत्येक अडचणींमध्ये आपल्या समर्थांकडे दाखवला पाहिजे. हाच विश्वास आपणासाठी त्या परिस्थितीमधून काय दाखवतो, मार्ग काढून देत असतो. म्हणून त्यांनी असा हा दृढ विश्वासाने त्यांनी पुढे बोललेत ते की संतोषोने श्री सद्गुरुमूर्ती, अभयंकर आपुले हाती, विप्रा मस्तकी ठेविती, चिंता न करी म्हणून या. म्हणून त्यांना संतोष झालाय. त्यांनी अभयंकर म्हणजे त्यांनी काय अभय हस्त दिलाय, श्री सद्गुरूंचं त्यांना अभय हस्त मिळालेला आहे मस्तकावर. त्यामुळे त्यांना एक वेगळं सामर्थ्य मिळालंय आणि त्या एका अर्थाने त्यांनी एक सामर्थ्य, ज्याला एक गुप्त प्रेरणा असं म्हणता येईल, अशी शक्ती त्या दासाला मिळालेली आहे, त्या भक्ताला मिळाली. आणि त्या भक्ताच्या सगळ्या शरीरामध्ये त्याला ती अशी सामर्थ्य पुरवलं गेलंय. आणि तो अभय कर आपल्या हाती घेऊन, विप्रमस्तकी ठेवून, ते तिथून चिंता न करू असं सांगून त्यांनी तिथून त्याला भगवंताच्या मुखामधून हे वचन निघालेलं आहे. त्यामुळे ते वचन पूर्ण होणार याची त्याला काय आहे, शाश्वती आहे. हे वचन नक्कीच पूर्ण होणार. तर म्हणून श्री सद्गुरू बोलत असतात की त्यांच्या मुखातले जे काही शब्द असतात ते अत्यंत त्या ठिकाणी शाश्वत ठरत असतात. म्हणून पुढे म्हणा, भय सांडूनी तुवा जावे, क्रूर यवना भेटावे, संतोषोनी प्रिय भावे, पुनरपी पाठविला आम्हापासी. म्हणजे तू न घाबरता तिथे समोर जा, त्या यवनांच्या समोर जा असं समर्थांनी त्यांना सांगितलं. आणि तिथून तू घाबरू नकोस, संतोषोनी प्रिय भावे म्हणजे कसा प्रिय संतोष होऊन घेऊन जा. तर पुनरपी पाठविला आम्हापासी म्हणजे पुढे जे काही होईल ते मी बघेन असा विश्वास समर्थांनी त्यांना दिलेला आहे. तर त्या विश्वासाने अत्यंत त्या आपल्या सायन देवाला अंतःकरणामधली जी भीती घालवण्यासाठी समर्थांनी असं दाटून सांगितलेलं आहे की त्याच्या आतली जी भीती बाहेर पडली पाहिजे, त्यासाठी त्यांनी समर्थ ह्या प्रकाराने त्यांच्याशी बोललेले आहेत. तर पुढे म्हणतात समर्थ, जववारी तू परतोन येसी, असो आम्ही भरवसी, तुवा आलिया संतोषी, जाऊ आम्ही इथून. म्हणजे जोपर्यंत तू परत येत नाहीस तोपर्यंत मी इथे आहे आणि तू माझ्या भरोशावर जात आहेस, तर मी इथून काय करणार नाही, हलणार नाही, या ठिकाणीच आहे मी. तू तिथून परत ये, तू आल्यानंतरच मी दुसऱ्या गावामध्ये जाणार आहे. एवढं बोलल्यानंतर कोणता भक्त किंवा कोणता दास असा स्थितीमध्ये उभा राहणार नाही, तर तो स्थितीतच राहणार असं तिथे समर्थाने त्या भक्ताला दाखवून दिलेला आहे. निज भक्त आमुचा तू होशी, पारंपार वंशवंशी, अखिलाभिष्ट तू पावसी, वाढेल संतती तुझी बोत. म्हणजे तू कसा होऊन जा, निज भक्त आहेस तू माझा. तर इथे वंश परंपराने जे काही आलेलं आहे त्याला तू समोर जा आणि अखिलाभिष्ट तू पावसी म्हणजे तुझ्या सगळ्या इच्छा अपेक्षा मनोकामना पूर्ण होणार आहे, तुझी संतती पण पुढे वाढणार आहे. तुझे वंश पारंपारी, सुखे नांदती पुत्रपोत्री, अखंड लक्ष्मी तया घरी, निरोगी होती शतायुषी. म्हणजे त्याला इतका सामर्थ्याचा आशीर्वाद समर्थाने दिलेला आहे की तुझे वंश हे पुढे वाढत जाणार आहे, तुझं सगळं उत्तम होणार आहे, तुझ्या घरी कायम लक्ष्मी असणार आहे आणि निरोगी आणि शतायुषी म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य घेऊन तू पुढे जाणार आहेस.
ऐसावर लाधोन निगे सायन देव ब्राह्मण, जेथे होता तो यवन, गेला त्वरित दयाजवळी. असा श्री समर्थांचा, श्री सद्गुरूंचा आशीर्वाद घेऊन तो यवनांच्या पुढे निघाला, यवनांच्या पुढ्यात गेला. कालांतक यमजैसा, यवन दृष्ट पर्येसा, ब्राह्मणा ते पाहता कैसा, ज्वालारूप होता झाला. म्हणजे तिथे गेल्यानंतर जो यवन होता तो कसा झाला हो, ज्वालारूप झाला, क्रोधाने लाल झालेला आहे त्या ब्राह्मणाला बघून. विमुख होऊन गृहांत, गेला यवन कोपत, विप्र झाला भयचकित, मनी श्री सद्गुरुसी ध्यातसे. आणि त्या कोपलेल्या विप्राला बघून, कोपलेल्या यवनाला बघून तर ह्यांना भीती सुटलेली आहे. तर त्यांनी काय केलं, श्री सद्गुरूंचं नामस्मरण करायला सुरुवात केलेली आहे. सद्गुरूंचं नाम अंतरी घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे कोप आलिया ओळंबयासी, केवी स्पर्श अग्निसी, श्री सद्गुरु कृपा होय जसी, काय करील क्रूर दुष्ट. ओळंबयासी म्हणजे कसं, कोप आलेला होता त्याला, एवढा एकदम क्रोधाने लाल झालेला होता. पण अशा क्रोधाने लाल झालेल्याला जर कोणाला सद्गुरु कृपा असेल, जरी त्याला क्रोध आला असेल समोरच्याला, तरी पण तो क्रोध आपोआप सद्गुरु कृपेने नाहीसा होतो, असं समर्थ म्हणतायत. त्या समर्थाच्या छत्रछायाखाली आपला क्रोधही टिकून राहत नाही. त्यामुळे त्या यवनाचा क्रोध त्याचं काय झालं ते पाहूया. गरुडाची या पिल्लासी, सर्पतो कवणे परिग्रासी, तैसे तया ब्राह्मणासी, असे कृपा श्री सद्गुरूची. म्हणजे आता गरुडाच्या पिल्लाला, तो पिल्ला जरी असला तरी तो सर्प काही त्याला करू शकत नाही. तशी त्या ब्राह्मणाला कृपा श्री सद्गुरूंची लागलेली आहे, मिळालेली आहे. का एखाद्या सिंहासी, ऐरावत केवी ग्रासी, श्री सद्गुरु कृपा होय जासी, कली काळाचे भय नाही. तर एखाद्या सिंहाला पण जरी, ऐरावत म्हणजे हत्ती जरी असला तरी तो काय त्या सिंहाचं काही वाकडं करू शकत नाही. असं श्री सद्गुरूंची कृपा अशी त्या ह्याला मिळालेली आहे, त्या नामधारकाला मिळालेली आहे. आणि त्याला कळी काळाचं भय नाही, ज्याचे हृदयी श्री सद्गुरु स्मरण. म्हणजे समर्थांचं असं म्हणणं आहे, कारण का, ज्याचे हृदयी श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैसे भय दारुण, काळ मृत्यून बाधे जाण, अपमृत्यू काय करी. म्हणजे जे सद्गुरूंचं स्मरण ज्यांच्या हृदयी, ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे, त्याला काय काळ मृत्यू ही काही करू शकत नाही. तर अपमृत्यू म्हणजे अचानक येणारा मृत्यू काय करेल, काळ मृत्यू ही बाजूला करण्याचं सामर्थ्य हे समर्थांमध्ये आहे. त्याच्यामुळे हा अपमृत्यू ही काहीही करू शकत नाही, असं सामर्थ्याने तो भरलेला तिथे उभा होता. ज्यासी नाही मृत्यूचे भय, त्यासी यवन असे तो काय, श्री सद्गुरु कृपा ज्यासी होय, यमाचे मुख्य भय नाही. म्हणजे ज्याच्यावर जी सद्गुरु कृपा असेल तर त्यांना यमाचंही भय नसेल, असं समर्थांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे तो तिथे बेधडकपणे उभा राहिलेला आहे. ऐसे परी तो यवन, अंतपुरात जाऊन, सुषुप्ती केली भ्रमित होऊन, शरीर स्मरण त्यासी नाही. म्हणजे असा तिथे तो अंतपुरामध्ये जाऊन उभा राहिलेला आहे आणि निद्रा केलेली आहे, तरी पण त्याला भ्रम सुटलेला आहे आणि त्याला शरीराचं स्मरण नाही, अशा त्या निद्रेमध्ये तो तिथे आहे. हृदय ज्वाळा होय त्यासी, जागृत होऊनी पर्येसी, प्राणांतक व्यथेसी, कष्ट तसे तय. हृदयामध्ये प्रचंड आग व्हायला लागली आहे, जागृत होऊन पर्येसी, आणि त्याला ती आग आणि प्राणांतक व्यथेसी म्हणजे अत्यंत पीडा त्याला व्हायला लागली, आणि कष्ट तसे तयवेळी त्याला स्मरण असं काही नव्हतं. म्हणे त्याच्यामुळे ते शस्त्रे मारितो घाई, छेदन करीतो अवयव पाही, विप्र एका आपणासी. आणि त्याच सगळा प्रकार त्या तापामध्ये तो बळबळायला लागलेला आहे. एखाद्याच्या अंगामध्ये जर ताप भरला तर तो ज्याप्रमाणे बळबळ करायला लागतो तसा तो यवन बळबळ करायला लागला. आणि हे विप्रा, आता तुझं काही खरं नाही, तुला मी आता ठार मारल्याशिवाय राहणार नाही, तुझा एक एक अवयव मी काय करून टाकेन, छाटून टाकेन. त्यामुळे आणि मग स्मरण झालं की त्यावेळी ते सद्गुरू साक्षात परब्रह्म म्हटलं जातं. ते याच वेळी तो सगळ्यांच्या अंतरी आहे, ते तत्व सगळीकडे भरलेलं आहे आणि ते तत्व त्या ठिकाणी जागृत अवस्थेत उत्पन्न झालं, स्मरण झालं. त्यावेळेस तो ब्राह्मण जवळ आणि तो त्या सायन देवाकडे धावत आला आणि लोळत असे त्या चरणाजवळ गेलेला आहे. पुढे पाहूया आपण. स्मरण असे नसे काही, म्हणे शस्त्रे मारतो घाई, छेदन करतो अवयव पाही, विप्र एका आपणासी. स्मरण जहाले तयवेळी, धावत गेला ब्राह्मणाजवळी, लोळत असे चरण कमळी, म्हणे स्वामी तुची माझा.
तेव्हा त्याला अचानक हे झालेलं आहे, त्याला प्रचिती आलेली आहे आणि तो काय झालेला आहे, चरणाजवळ लोळत पडलेला आहे आणि की तूच स्वामी, तू माझा आहेस. आणि त्याला मग त्याच्यामध्ये परम ईश्वर, परम त्या ठिकाणी श्री सद्गुरूंचं सामर्थ्य त्याला दिसायला लागलं. येथे पाचारिले आणि त्यांनी त्याची भाषा जी काही होती ती बदललेली आहे. कारण का, तो तिथे त्याला समर्थांचं सामर्थ्याची जाणीव झालेली आहे. येथे पाचारिले कवणी जावे त्वरित परतोनी, वस्त्रभूषण देऊनी निरोप देतो तैवेळी. संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेगवस्त्र, गंगातीरी असे वासर श्री सद्गुरूचे चरण दर्शना. तर त्यांनी इथे म्हटलेलं आहे की तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात, तुम्ही परत आपल्या कुठे गावाकडे निघून जा. निरोप देतो तुम्हाला त्यावेळेला. आणि मग वेगळे वेगळे वस्त्र अलंकार असं त्या सायनदेवाला त्यांनी दिलं संतोषांनी. आणि द्विजवर आला ग्रामा वेगवस्त्र, गंगातीरी असे वासर श्री सद्गुरूचे चरण दर्शन. आणि आता सायनदेवाचं काम झालं म्हणून तो विसरलेला नाही, परत तो त्या त्वरेने धावत धावत आपल्या सद्गुरूंपाशी आला. आणि आपणही सुख प्राप्त झाल्यानंतर भगवंताला, परमेश्वराला विसरू नये, जेणेकरून दुःखाचा प्रसंग आपल्यावर परत ओढावणार नाही. संतोषोनी असं म्हणून ते पुढे श्री सद्गुरूंच्या इथे जवळ गेलेला आहे. देखोनिया श्री सद्गुरूसी नमन करीतो भावेश्री, स्तोत्र करी बहुअसी सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषोनी श्री सद्गुरु मूर्ती तयात विजा आश्वासिती, दक्षिण देशात जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे. तर तिथे त्या दक्षिण दिशेमध्ये देशात जाऊन स्थान ठिकठिकाणी तीर्थयात्रा करून आणि मी सद्गुरूंनी त्यांना सांगितलं, म्हणाले की मला आता पुढच्या यात्रेसाठी दक्षिण भागाकडे जायचे. हे ऐकून सद्गुरूंचं वचन विनवण्या करून कर जोडून ते त्यांच्या चरणाजवळ राहिले. आता तुमचे चरण आपण येईन समागमे. आणि मग त्याला प्रचिता आलेली बघून पुढे ते असं म्हणत आहेत, ऐकोनी श्री सद्गुरूंचे वचन विनवितसे कर जोडून, न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे. तुमचे चरणाविणे देखा राहू न शके क्षण एका, संसार सागर तारका तुची देवा कृपा सिंधू. उद्धरावयास ग्रासी गंगा आणली भूमीसी, तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिलेले आपले. म्हणजे त्या सद्गुरूंच्या कृपेने त्याला जी काही प्रचिती आलेली आहे त्याचा त्या इथे उल्लेख केलेला आहे. म्हणजे द्वैतातला पण प्रपंचातला संसारातला एखादा अडलेला भाग, एखादा दुःख, एखादा प्रसंग आपला सुटला म्हणजे ती प्रचिती असते. मग यातून काही जण खूप शहाणे होत असतात, तर खूप सुज्ञ होत असतात. तर त्यांना ते कळत असतं की हा भगवंत अशा प्रसंगातून आपल्याला सोडवू शकतो म्हणून आपण त्याच्या कायम त्याच्यासाठी त्याच्या कृपादृष्टीमध्ये राहावं, त्याच्यासाठी उद्धार करू शकतो आणि सद्गतीला ह्याच्या समर्थांच्या कृपेमध्ये आपण राहू शकतो असं इथे समर्थ म्हणतायत. तर त्यासाठी चिंता करू नये, चिंतन करावं असं समर्थांचं म्हणणं आहे. चिंता करून काहीही प्रश्न सुटत नाहीत, तर चिंतनामधून खूप सारे प्रश्न सुटतात. आणि ह्या चिंतनालाच जास्त महत्त्व समर्थाने दिलेलं आहे, स्मरणाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. भक्तवत्सल तुझी खाती आम्हा सोडणे काय नीती, सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला. येणे परी श्री सद्गुरुसी विनवी विप्र भावेसी, संतोषाने विनयसी श्री सद्गुरु म्हणती तैवेळी. कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे, पुनरोपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित, कलत्रा पुत्र इष्टभात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा. न करा चिंता असाल सुखे, सकळ अरिष्टे गेली दुःखे, म्हणून हस्त ठेविती मस्तके भाक देती तैवेळी. म्हणजे ते समर्थ सांगतात का तुम्ही काही काळजी करू नका, चिंता करू नका. माझं हे काय आहे, म्हणजे तुमच्यावर कृपादृष्टी आहे, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करायची काही गरज नाही आहे. सगळी दुःख, सगळी अरिष्ट तुमच्यामधून गेलेली आहेत आणि ती आता तुमच्या मस्तकावर हात आहे. त्याच्यामुळे मी वचन देतो की तुम्हाला काही असं संकट येणार नाहीत किंवा आली तरी तुम्ही सामर्थ्यामध्ये उभे राहणार आहात. ऐसे परी संतोषोनी श्री सद्गुरू निघाले तेथोनी, जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र. तिथून समर्थ निघालेत आणि ते कुठे गेलेले आहेत तर परळी वैजनाथ म्हणून जे महाक्षेत्र गाजलेलं आहे तिथे समर्थ गेलेले आहेत. समस्त शिष्यां समवेत
श्री सद्गुरू आले तीर्थे पाहत, प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपी. म्हणून पुढचा त्यांचा कार्य सिद्धीला नेण्यासाठी, पुढचं कार्य करण्यासाठी ते वैजनाथाला गेलेले आहेत आणि तिथे गुप्त रूपाने राहिलेले आहेत. नामधारका विनवी सिद्धासी, काय कारण गुप्त व्हावयासी, होते शिष्य बहुवसी, त्याचे कोठे ठेविले. श्री सद्गुरूंना विचारलं गेलंय की नामधारकांनी की काय कारण गुप्त होण्यासाठी, तर त्यांनी तिथे गुप्त राहून त्यांचा महिमा दाखवलेला आहे. गंगाधराचा नंदनू, सांगे श्री सद्गुरु चरित्र कामधेनू, सिद्ध म्हणून विस्तारून सांगे नाम करणेस. नामधारकाचे हे सगळं विस्तारून सांगितलंय आणि सिद्ध म्हणून सिद्धांनी हे सांगितलेलं आहे, त्याचं विस्तारीकरण नामधारकास केलेलं आहे. पुढील कथेचा विस्तारू, सांगता विचित्र अपारू, मन करून एकाग्रू, ऐका श्रोते सकळी कहो. म्हणजे सद्गुरू म्हणतात की इथे हा जो सद्गुरूंचा महिमा आहे तो पुढे पण कथा आहेत, ह्या अध्याय पुढे पण आहेत. तर ह्या अध्यायांमध्ये सगळ्या गुरुचरित्रामध्ये सद्गुरूंचा महिमा सांगितलेला आहे. त्यांनी त्यांच्या भक्तांना, त्यांच्या श्रोत्यांना कसं काय त्यांच्या संकटांमधून, त्यांच्या प्रसंगामधून सोडवलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आपणही त्यांची भक्ती केली किंवा आपणही त्यांच्या आशीर्वादामध्ये राहिलो तर आपण कसे त्यांच्या कृपेमध्ये राहू, इथे समर्थांनी दाखवून दिलेलं त्याचे हा पूर्ण गुरुचरित्र म्हणजे पूर्ण त्यांचा हा प्रचितीचा भाग आहे. ह्या एक एक अध्यायांमध्ये प्रचिती आहे, तर आपण ती श्रवण करू, आपण हे वाचन करू, त्याचं पारायण करू. इति श्री दासमोदे इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूरयवन शासनम सायंदेवर प्रदान नाम चतुर्दश अध्याय. श्री सद्गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. तर पहा, इथे आपण हा अध्याय श्रवण केलेला आणि अत्यंत हा अध्याय म्हणजे अक्षरशः प्रचितीचा अध्याय आहे. ह्या अध्यायाचं रोज श्रवण, वाचन, पारायण केलं तर उत्तम आहे. म्हणून सगळ्या श्रवकांना म्हणजे श्रोत्यांना माझं असं म्हणणं आहे की हा अध्यायाचं रोज वाचन करा, ह्या अध्यायाचं रोज श्रवण करा. आपल्यासाठी ह्या उत्तम अध्याय आहे, ह्यामध्ये खूप सामर्थ्य दडलेलं आहे. तर आपण हा अध्याय रोज श्रवण करूया. जय सद्गुरू. आणि अशाच श्रवणासाठी, अशाच नवीन अध्यायांसाठी तुम्ही नक्की ह्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय सद्गुरू.